समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट. साहित्य पंचायत सातारा यांच्या वतीनं आयोजित या सोहळ्यामध्ये सर्व विचारमंचावरील मान्यवर अतिथी आणि ठिकाणी करून कार्यक्रमाला प्रारंभ करत आहेत. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, त्याच पद्धतीनं विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोककल्याणकारी राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांचं पूजन मान्यवरांच्या हस्ते पार पडत आहे. सोहळ्याला उपस्थित मान्यवर त्यात यांच्या वतीनं दरवर्षी कृतज्ञतेचा भाव कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी गेली 30-29 वर्षे या ठिकाणी पुरस्कार देऊन मान्यवरांना सन्मानित केलं जातं. आणि त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज या ठिकाणी आयुष्मान येल्लाप्पा वैदू स्मृती युवा साहित्यिक पुरस्कार, विशेष जीवन गौरव पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार आणि फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार या पुरस्काराचं वितरण मान्यवर अतिथींच्या हस्ते या ठिकाणी केलं जात आहे. सोहळ्याला उपस्थित असलेल्या मान्यवरांचं संसद खासदार सुप्रियाताई सुळे, संस्थेच्या सन्माननीय संचालिका यांचंही स्वागत आदरणीय साहेबांनी करावं अशी त्यांना नम्र विनंती करतो. या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष खासदार श्रीनिवासजी पाटील साहेब उचित सन्मान करावा. सुंदर साहेबांचा जो स्टॅच्यू आहे, साहेबांची पूर्णाकृती प्रतिमा आहे, ती या ठिकाणी दिली जाते. टाळ्याच्या गजरामध्ये आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊया. तरी सुद्धा आपण सगळे जण थांबलेला त्याच्याबद्दल संस्थेच्या वतीनं मी आपलं मनापासून संस्थेच्या सगळ्या प्रांगणामध्ये स्वागत करतो. सदतीस 38 वर्ष हा पुरस्कार आपण फुले आंबेडकरांच्या नावानं साहित्याच्या क्षेत्रामध्ये पुरोगामी चळवळीमध्ये काम करणारे जे लेखक आहेत, साहित्यिक आहेत, कार्यकर्ते, याला आपण दरवर्षी 9 मेला साहेबांच्या हातनं हा पुरस्कार देऊन त्याचा सन्मान करत असतो. आत्तापर्यंत किती सन्मान दिलेले आहेत. फुले आंबेडकर पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, एवढी मोठी मोठी माणसं त्याच्यात आहेत. आता थोडी आहेत, बाकीची बहुसंख्य त्यातली ही आज आपल्याबरोबर राहील. आता मी त्यांच्यासोबत 15 वर्ष काम केले. त्याला मारतील ही शक्यता आम्हाला कधीच वाटली नाही. परंतु आता आपल्याला माहिती आहे की माणसं मारायचा निर्णय झालेला आहे. अरे शुभ, आपण असं मानत होतो की गांधींना मारलं म्हणजे गांधींचा विचार केला का? नाही केला. पण आपण अवताळ्याभोवताली सगळीकडे बघायला लागतो तर असं लक्षात येतं की गांधी गेले आणि गांधीवादही गेला. हळूहळू गांधी पुसट होत गेले आणि आता गांधींच्या पाठीमागे फक्त सरकारी भिंती उरल्या. म्हणजे हे आरक्षणचं खोटं ठरवलेलं आहे. त्याच्या माणसाला मारून टाकला, दाभोळकरांना मारले होते. अंधश्रद्धेचं पुढं काय झालं? चालू आहे काम छोटं मोठं. पण दाभोळकर असताना ज्या गतीनं, ज्या स्पीडनं
चालू होता तर तो स्पीड राहिला का? तर नाही राहिला. त्याच्यामुळे ते काय विचार करतात की तो माणूस मारून टाकलेला आहे की पुढे गडबड होत नाही आणि पुढे दहशत निर्माण होते, दुसरं कोणी बोलायला लागत नाही. त्या दिवशी मी पर्यटकांना असा फोन करून सांगितलं, ते म्हटलं जरा काळजी घ्या. ते म्हणले कशाची काळजी घेऊ? त्यांनी जर ठरवलं मला मारायचं तर घरात येऊनही मारू शकतात. त्यामुळे मी काय थांबणारा माणूस नाही, मी काय थांबत नाही. आणि आमचा शत्रू आम्हाला माहिती आहे. शत्रूला नीटपणे राजूभाई समजावून घेतलं पाहिजे. मला समजावून सांगतात, ब्राह्मण असून तुम्ही सांगताय की मी ब्राह्मण आहे. होय, मी ब्राह्मण आहे, परंतु हा असा असा असतो तो ब्राह्मण. याचं जे काही तुम्ही विश्लेषण करताय त्याच्यामुळे बहुजन समाजातल्या ज्यांना ब्राह्मण व्हायची घाई आहे त्यांच्यावर थोडासा परिणाम झाला तर होऊ शकतो. पण ब्राह्मण म्हणजे जातीचं नुसतं ब्राह्मण नाही, ज्याच्या डोक्यामध्ये वर्णव्यवस्था आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही शिडी ज्यांच्या डोक्यामध्ये आहे, उतरंड ज्यांच्या डोक्यामध्ये आहे, ते लोक केवळ ब्राह्मण नाहीत, ब्राह्मणेतर समाजातले लोक सुद्धा ही शिडी फॉलो करतात. मग आपलं भांडण कोणाच्या बरोबर आहे? आपलं भांडण या उतरंडीच्या बरोबर आहे. त्याचं तत्वज्ञान आहे, त्याच्या बरोबर आपलं भांडण आहे, ना की कुठल्या ब्राह्मण. महात्मा फुलेंनी सुद्धा सांगितलं की मी ब्राह्मण जातीच्या विरुद्ध नाही, मी ब्राह्मण्याच्या विरुद्ध आहे. आणि ब्राह्मण्य फक्त ब्राह्मणात नाही, ब्राह्मण्य हे सर्व लोकांमध्ये आहे. त्याच्यामुळे हे बोलणं भागत आहे. ते बोलत आहेत, किंमत मोजावी लागली तर म्हणाले मोजीन. तर मी त्यांना एवढाच शब्द देतो की आंबेडकरवादी या देशातले तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि RSSच्या बापालाही न घाबरणारे लोक आहोत. ते आमच्यापैकी कुणाला मारायला जात नाही राजा हो. त्यांचा बाप यायला पाहिजे आम्हाला मारायला. हां, का तरी मारलं ना तरी काय करू हे त्यांना चांगलं माहिती आहे. ते तुम्हा लोकांना मारतात. तर ब्राह्मण समाजातल्या माणसाला मारलं ना की 100 ब्राह्मणेतर समाजातले लोक असतात ते मागे जातात. ते विचार करतात नको बाबा यांच्या रागाला आपला दाभोळकर होईल. कित्येक लोकांनी मॉर्निंग वॉक थांबवल्या. नको बाबा सकाळी गेलं तर दाभोळकर होतोय, पानसरे होतोय, कलबुर्गी होतोय. आणि हे होतं कामाचं नाही. आपण कशाला फिरायला सकाळी जाणारे लोक सुद्धा थांबले. आणि ही दहशत आहे. मला असं वाटतं की या दहशतीच्या विरुद्ध पूर्वी काळात लढत आहे. म्हणून मी आमच्या कमिटीच्या लोकांना सांगितलं की जरा तुम्ही त्यांना लावताय, त्यांचा पुरस्कार देत आहे, म्हणजे ही जबाबदारी आहे. हां, तुम्ही ब्लॅकलिस्ट होणार नाही असं समजू नका. मोदीच्या डोक्यात काय येईल याचा काही हिशोब नाही. तो काही शहाणा माणूस नव्हे, शिकलेलाही नाही. बाकी काय आहे ते मी नाही बोलत आहे, बोलू द्या. ते म्हणजे शेणात दगड मारल्यासारखं आहे, त्याच्या मागे लागण्याचा विषय नाही. विषय असा आहे ज्यांच्या हातामध्ये आपण सरकार दिलेलं आहे ते लोक सत्तेमध्ये आहेत आणि ते लोक सत्तेसाठी वाटेल ते ठरायला जायला तयार आहेत. म्हणून जरा चिंता वाटते की असे मित्र आपण सांभाळले पाहिजेत. आपल्यापैकी कोणाला नाही हात लावणार, पण हात लावतील ना ते आपल्या लोकांच्या मार्फतच लावतील. अंगावरती घालायचं, मारामारी करायची ना तर आपल्या लोकांनाच पैसे देऊन वाटेल ते भानगडी करून मॅनेज करतील आणि आपल्याच माणसावर हल्ला करायला सांगतील. ब्राह्मण शिकलेले आहेत. गांधी वधानंतर, गांधींना मारल्यानंतर, गांधींचा खून केल्याच्या नंतर ब्राह्मण हे शिकलेले आहेत की ब्राह्मणाच्या हातातून हिंसा करायची नाही. ब्राह्मणाला सांगायचं नाही तू त्याला मार म्हणून, तर मारण्याची गरज असतात. तेव्हा ब्राह्मणाने हे करायचं नाही. ब्राह्मणांनी ब्राह्मणेतर समाजातल्या माणसाला उठवून बसवायचं, त्याला सुपारी द्यायची आणि फुल्याला मार म्हणून सांगायचं. फुल्याला मारायला कोणी ब्राह्मण नाही गेले तर होते आपलेच लोक.
तर ही गोष्ट आता बहुजन समाजाने लक्षात घेतलं पाहिजे की आता आपल्याला गरज पडली तर ब्राह्मणांचं संरक्षण करावं लागेल. जे पुरोगामी ब्राह्मण आहेत, बंडखोरी करणारे ब्राह्मण आहेत, यांना आपल्याला मदत करावी लागेल, त्यांच्या पाठीशी उभं राहायला लागेल प्रोटेक्शन म्हणून. ते तुम्हाला मला मारतील काय? आपल्याला ते माणूसच मानत नाहीत. म्हणजे मी काही बोललो, काय परिणाम होणार आहे, काय होणार नाही मला माहिती आहे. कंटेंट ठरवलेलं हे कुठं माणूस आहे? माणूस नावाची गोष्ट आहे ना ती त्रैवर्णिकांची आहे. शूद्राला जे माणूस मानत नाही, म्हणजे शूद्रांना कळत नाही त्याला काय करायचं. शूद्राला ते माणूसच मानत नाही. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे तीनच माणसं आहेत. बाकी सगळे आहेत की जनावरासारखे आहेत, कशी वडली तरी चालतात. मी माझं थांबवतो, मी किती वेळ बोलू शकतो. मी थांबवतो यासाठी की राजू पुरवेकरांना तुम्हाला ऐकायचं आहे. दुसरं, आमचे मित्र शिवलाल जाधव, ते डॉक्टर शिवलाल जाधव आहेत. त्यांच्यापुढे डॉक्टर लिहिलं. मला खूप लोकांनी विचारलं हे डॉक्टर म्हणजे PhD केले? हो म्हणजे PhD केले. तर हा पहिला माणूस आहे उपरानंतरचा. मी उपरा लिहिल्यानंतर जेव्हा फिरायला लागलो तेव्हा हा पहिला माणूस आहे की जो पुणे विद्यापीठात PhD करत होता. ते PhDचा अभ्यासक्रम सोडला आणि माझ्याबरोबर कामाला लागला. तोही शाळा चालवतो, तोही साहेबांचा अतिशय एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. मुंडव्यातला साहेबांनी आम्हाला दोघांना सांगून 70 कुटुंबांना 140 एकर जमीन मुंडव्यामध्ये दिली आणि त्याचे साक्षीदार आता हात केला यांच्या सहीनं ही मुंडव्यामधली 140 एकर जमीन मिळाली. पण ताई अजून आमची 90 एकर जमीन अडकली. या सगळ्या प्रकरणामध्ये अजून आमची 90 एकर जमीन जी ब्रिटिशांनी साहेब आम्हाला दिली ती 90 एकर अजून शिल्लक राहिलेली आहे. आता तिच्यासाठी तर आमचं म्हणजे त्याला काय श्रद्धास्थान म्हणूया किंवा आमचा कॅप्टन आजारी आहे. आमचा कॅप्टन आजारी असल्यामुळे आम्ही निराधार आहोत. आम्ही मूळचे निराधार असलेले लोक कॅप्टन असल्यामुळे आम्ही आणखी निराधार आहोत. आमच्या समाजाला नेतृत्व नाही आणि जे नेतृत्व पुरोगामी किंवा दिशा देणारं नेतृत्व असते असं आज महाराष्ट्रात पवार साहेबांच्या नंतर कुणाकडेही नाही. तो एकच माणूस आहे. तरी तुम्हाला जेवढी त्यांची जेवढी असणारी काळजी आहे, तुम्ही त्यांची मुलगीच आहात. पण तुम्हाला एवढं सांगतो की तुमच्या इतकं नाही तर तुमच्यासारखं आमचंही त्यांच्यावरती मनापासून प्रेम आहे. आणि आमचा समाज कधीही इकडे तिकडे जात नाही. पाटील साहेबांना विचारा, कुठलीही निवडणूक असू दे, साहेबांनी आदेश दिला की संबंध महाराष्ट्रभर भटक्या मुक्त जमाती संघटनेचे लोक साहेबाच्या पाठीमागे उभे राहतात. कुठलीही अपेक्षा नाही, साहेबांकडे काही मागायला जात नाही, सगळी साहेबाच्या बरोबर राहतात. याचं कारण हा आमचा कॅप्टन आम्हाला योग्य दिशेनं घेऊन जातो, आम्हाला उभं करायचं काम करतो. आणि त्याच्या बदल्यात कुठे त्यांनी जाहिरात नाही केली की 140 एकर जमीन दिली म्हणून, अजिबात नाही. उलट ती जमीन जेव्हा विकायला लागली तेव्हा दिल्लीवरनं मला फोन आला, लक्ष्मणराव ते आपले लोक काहीतरी जमिनी विकतायत असं कळतंय, ते लक्ष घालायला लागते. मी गेलो त्यांच्याकडे, बसवलं सगळ्यांना. पण सगळ्यांना हे असल्या एवढ्या मोठ्या दिसायला लागल्या, ते शिवलालचे ऐकेनात, माझं ऐकेनात, इकल्या जमीन. याचं काय करणार? शिवलालचं मोठं काम आहे सेटलमेंटमध्ये, सगळ्या पाहुण्यांमध्ये त्याचं काम आहे. त्याला आपण जीवन गौरव पुरस्कार देतोय. आणि तिसरा आपण पुरस्कार देतोय नवोदित साहित्यिकाला. आपल्या संस्थेचे भूतपूर्व खजिनदार यल्लाप्पा वैरू यांच्या नावानं एका नवोदित भटक्या साहित्याला आपण पुरस्कार देतो. यंदाचा पुरस्कार लातूरच्या जाधवना आपण हा पुरस्कार दिलेला आहे. आणि विशेष पुरस्कार या वेळेला तरी आपण देत नाही, या वेळेला दिला आहे. काळे नावाचा मुलगा तुम्ही ओळखत असाल. याच्याबरोबर हा डोळ्यानं थोडासा अडचणीत आहे, गणेश काळे, पारधी समाजातला मुलगा आहे. याचा विशेष सन्मान आणि सत्कार आपण याच्यासाठी करतोय की या माणसानं
पारधी समाजाची वसाहत उभी केली कोल्हापुरात उजगावला. ज्या हे सगळी पोरं म्हणायला लागली की आम्ही याला शांतीनगर असं म्हणतो, तर पोलीस मला असं विचारत होते, अहो काय सांगता राव यानं शांतीनगर कसं, इथं पोलिसाची गाडी हलत नाही, तुम्ही शांतीनगर काय म्हणताय. मी त्यांना म्हटलं जरा थांबा, होईल बदल. ताई तुम्हाला मुद्दाम निमंत्रित करतो आणि या शांतीनगरला एकदा जाऊन भेटा, कार्यकर्त्यांनी जाऊन भेटा. पारध्यांची वसाहत असेल तुम्हाला समजणारच नाही त्या वसाहतीत गेल्यावर, इतका प्रचंड बदल आहे. हे सगळ्यांना बंगले आहेत, शांतीनगर मधल्या सगळ्या पारध्यांना उत्तम बंगले आहेत आणि ते बंगले इतके स्वच्छ आहेत, रस्ते इतके स्वच्छ आहेत. मी गेलो आवाज झालो, ते पारध्यांचं वसाहतीचं छोटंसं खेड्यासारखं गाव शाहू महाराजांनी जमिनी दिल्या, त्याच्यामध्ये ही माणसं वसाहत करून घर करून झोपड्या करून राहत होती, आज ती बंगल्यात राहत आहे. आणि 2006 नंतर जो बदल झालेला आहे हा बदल लक्षातच घेतला पाहिजे असा बदल आहे. गणेश आणि त्याच्या सगळ्या सहकार्यांनी व्यवसाय बदलला. पूर्वी यांना काहीच यायचं नाही, चोऱ्या करायचे फक्त. आज एकही माणूस चोरी करायला जात नाही. ही सगळीच्या सगळी गणेशनं माणसं सेंट्रिंगच्या कामाला लावली. राजूभाई, पारधी समाजातल्या माणसांनी सेंट्रिंगचं काम सुरू केलं. आज कोल्हापूरमध्ये एकही कॉन्ट्रॅक्टर असा नसेल की ज्याच्याकडे सेंट्रिंग करायलाही पारधी जात नाही. बरोबर आहे. आणि आज आता त्यांच्या वसाहतीमध्ये एवढा अभूतपूर्व बदल आहे की ती महाराष्ट्रातली मॉडेल वसाहत गणेश काळेंनी उभी केली. स्वतःच्या पत्नीला सरपंच केला गावाच्या, स्वतः सरपंच झाला, 2दा-3दा निवडून आला. हे साधं काम नाही आहे. गावाची सहानुभूती नुसती मिळत नाही आहे, तर गावाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि गणेशमध्ये अतिशय उत्तम प्रकारे चालवलं आणि ते वाढवलं. याच्यासाठी आपण विशेष त्यांचा सन्मान करतो आहोत. आणि पुन्हा सगळेजण आपण उठू नका. स्मृती युवा साहित्य पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जातोय. या वर्षीचा हा पुरस्कार माननीय डॉक्टर प्रकाश जाधव यांना जाहीर झालेला आहे. त्याप्रमाणे तो मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत. मी या सोहळ्याचे अध्यक्ष, एक कुशल प्रशासक आणि सन्माननीय खासदार साहेब श्रीनिवासजी पाटील साहेब महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात PhD या विषयाचे ते मार्गदर्शक आहेत. मराठी अभ्यास मंडळ पुनर्रचना समितीमध्ये सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तिम्मा आणि झुंज एक संघर्ष कथा या कादंबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध आहेत. जेव्हा दगडात अक्षरं फुटतात हे आत्मकथन त्यांनी लिहिलेले आहे. अनेक जीवन गौरव पुरस्कार प्रदान करावा. उसगावचे माजी सरपंच हासे पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काळे यांनी बहुमूल्य असं काम केलेलं आहे. हासे पारधी वसाहत आदर्शवत व्हावी यासाठी चकचकीत रस्ते, व्यायामशाळा, शाळेच्या इमारती, दारूबंदी, सामूहिक विवाह सोहळ्याची चालना अशी अनेक उल्लेखनीय कामं गणेश काळे यांनी केलेली आहेत. म्हणून त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातो. जोरदार टाळ्यांच्या विक्रामध्ये आपण काळे यांना शुभेच्छा देणार आहोत. समोर भटक्या विमुक्त जमाती संघटना ही भटक्या विमुक्त जमात्यातील असे व्यक्तिमत्व आहे. भटक्या विमुक्त जाती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पुण्यात प्राथमिक आश्रमशाळा, मूकबधीर विद्यालय, मध्यमार्ग मुलांची निवासी शाळा, बालगृहे, स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र, अपंग सल्ला आणि मार्गदर्शन केंद्र असं शैक्षणिक काम त्यांनी खूप मुलांचं असं केलेलं आहे. प्रादेशिक दुय्यम निवड शुभेच्छा देणार आहोत. मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करतो की
परुळेकर सरांना आपण फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करावं. मला माझ्या केवळ लेखनानं ओळखले जाऊ नये, लेखनानं ओळखले जाऊ नये, दुसऱ्या कशानेही नाही, असं राजू परुळेकर गॉट क्युरियस या ब्लॉगवर आपण लिहिलंय. आणि थोडं पाहिलं तर आपण लिहिलं ऊस तोड कामगारावर, त्यांच्या वेदनांवर आणि एकूणच माणसावर, त्यांच्या माणूसपणावर, सामाजिक व्यवस्थेत होरपळणाऱ्या लाखो जीवांवर आपण लिहिलं. यांच्या वतीने युवा साहित्य पुरस्कार मला मिळाला त्याबद्दल मी संस्थेचे मनापासून आभार व्यक्त करतो. सोबतच ज्यांना मी आदर्श समजतो, वैचारिक क्षेत्रामध्ये ज्यांचे विचार आम्ही आवर्जून ऐकत असतो, असे राजू परुळेकर सर यांच्यासोबत मला तो पुरस्कार मिळतो याचा मला विशेष असा आनंद होतो आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यांना आम्ही विद्यापीठात शिकत असताना उचल्या उपरा कोलाट्याचा पोळ असे आत्मकथन लिहून आमचं जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न केलो. त्या उपराकारांच्या हस्ते, उपराकारांच्या संस्थेच्या वतीने मला तो पुरस्कार मिळतो आहे. प्रत्यक्ष मी त्या म्हणजे सरांना भेटल्यानंतर आणि मॅडमना भेटल्यानंतर उपराचे काही प्रसंग आठवत होतो, तेव्हा मला त्यांना सारखं बघावंसं वाटत होतं. हा सौभाग्य म्हणा किंवा काहीतरी चांगली गोष्ट म्हणा या निमित्ताने मला प्राप्त झालेली आहे. त्याबद्दल मी लक्ष्मण माने सरांचे आणि संस्थेचे विशेष आभार मानतो. पुरस्कार आम्हाला म्हणजे प्रोत्साहन मिळतो आहे. आम्ही अजून चांगल्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करू. आपल्या समाजाचे जे भटकीमुक्तांचे प्रश्न आहेत किंवा अजूनही पालाचे जीवन जगत आहेत, वस्ती बाहेर जीवन जगत आहेत, त्यांचे प्रश्न आमच्या लेखणीमधून मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू. माझ्यासारख्या एका नवख्यात लेखकाला एवढा मोठा पुरस्कार देऊन गौरवल्याबद्दल संस्थेचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावे. कार्याध्यक्ष, माझे परममित्र स्नेही माननीय लक्ष्मणराव माने, मी जिथे राहतो सेटलमेंटमध्ये त्याच्यावर 7/12ला नाव लिहिणारे कलेक्टर आज स्वतः उपस्थित आहेत. कलेक्टर साहेब 1987ला हेच वाटप याच ठिकाणी 87ला झालं होतं पवार साहेबांच्या हस्ते, आणि त्यावेळी तत्कालीन पुण्याचे कलेक्टर आज उपस्थित आहेत. यात सरकारी मोठा योग कुठलाच नाही. पलीकडे कॉर्पोरेशनला शिवाजीराव देशमुख होते आणि आपण इकडे होता जिल्हा कलेक्टर. 1971-72ला एका भाषणामध्ये मी चुकून म्हणा किंवा योगायोगाने फोर्ड फाउंडेशन प्राप्त झाल्यानंतर लक्ष्मण मानेचा एक परिसंवाद होता कुठंतरी, आता लक्षात नाही माझ्या, 71 हां, आणि त्यांचं वाक्चातुर्य, बोलणं, समाजाची तिडीक, पोटतिडीक, अरे म्हणलं हा तर आपला भाऊच दिसतोय. आम्ही फक्त वेगवेगळ्या कुळात जातीत जन्म घेतला आहे, आमचं रक्त एकच आहे. ज्या पोटतिडकीने फोर्ड फाउंडेशनचा 1-1 रुपया त्यांनी गरीब भिकारी गोरगरिबांना त्याचं सगळं वाटप केलं माझ्यासमोर. आज त्याला 55 वर्ष झाली आणि ही जोडी आमची भरपूर कामं केली. 1982ला एक छोटीशी बातमी आली, सर्वे नंबर 9 ते 14 मुंडवा ही जमीन गोठ्यांना शासनाने देऊन टाकली, कॉर्पोरेशनने दिली. 4 वरची बातमी. सकाळी 6ला पेपर वाचतोय, 6:30ला 10-15 पारधी बायका
परकर पोलक्यावर साडी नाही, रक्तबंबाळ अवस्थेत माझ्या दारात सगळा कायदा सुरू झाला. काय झालं म्हणलं, नेहमी भांडणं होतात, दारू पितात, ते माझ्या वस्तीत चालायचंच. 700-800 घरं होती, त्यातली 500 घरं दारूच गाडायची. मी तिथंच वाढलो. म्हटलं नेहमीचं काय तर नेहमीचं भांडण आहे, रोजचं आहे ते. हे जरा वेगळं होतं, कारण अंगावर साड्या नव्हत्या बायकांच्या, रक्तबंबाळ झाल्या होत्या. पारधी बायका, लक्ष्मण पवार, जगन पवार या सगळ्यांच्या बायका. दादा घात झाला. म्हटलं काय झालं, 4 वाजता दरोडा पडला आमच्यावर. आता भिकाऱ्यांच्यावर दरोडा, झोपड्यावर काय दरोडा पडणार, झोपड्यावर दरोडा. तुमच्याकडे काय मिळेल. आमचे साडे लुगडे उघडले, पाय बांधले आमच्या नवऱ्यांचे, आणि 4-5 टेम्पो आले होते, 15-20 लोक आले होते. त्यांना उचलून फेकून दिलं, कुठं नेलं माहीत नाही, आणि जागा सोडा म्हणून आले होते, ओरडत होते. आजच्या झोपड्या खाली करा. 1984 त्यांनी आम्हाला जमिनी दिल्या. जमिनी दिल्यानंतर तुम्हाला 43 वर्षांनी पुन्हा आमच्या लोक उभे, त्यांच्यामुळे आम्ही रान पेटवलं. ते लक्ष्मण माने आमच्यावर याच्यापेक्षा मोठा कुठला असणार आहे. स्वागत नक्कीच नाही. आमचा समाज आधी काही राजकारण माहिती नव्हते, काहीच नाही. गावातून सध्या बराच होता की गेल्या 40 वर्षामागं समाज आमचा सगळा गाव सोडून पाहून जाण्याचा विचार करतो. पण त्यावेळेला आईला भेट दिली. लगेच आपल्याला आणि सर्वांना साकारायला कळलं की राष्ट्रपती समाजावरती अन्याय होतोय, ते आपल्याला जाऊन भेट देणं गरजेचं आहे. ह्या विचारानं लगेच त्याला आले भेट दिले की लोकांना तुम्हाला काय करायचं आहे, काय होते सर. आणि त्यावेळेला करू नका, पोलीस काही करत नाही, आणि तुम्ही काही पडून जाऊ नका. आमच्या पाठीमागं तुम्ही थांबा, तुम्हाला किती अडचणी येणार नाही. तुम्हाला आपल्याला एसटी असो, एसटी असो, कुठेही जायचं असेल तर रोजपर्यंत आपण मुंबईकडे जाऊन करू शकतो, पण तुम्ही करू नका. आणि त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना समाजाला गेल्या 40 वर्षापासून आम्हाला पाठबळ मिळाले. या आमच्या महाराष्ट्र विकास संघटनेच्यामुळं की त्या विचारानं तो समाज आमचा समाज सगळा जागे झाले. आणि त्या विचारानं की थोड्या दिवसात पुढे राजकारण सगळे किंवा त्या समाजाची मतं वेगळ्यात म्हणून परिसराची लोक फिरायला आले. तेव्हा आपले कणकी साहेब त्यांना आम्हाला थोडं साथ मिळाली, त्यांची साथ मिळाली की बाबा तुम्ही आमच्या पाठीमागं राहा आणि तुम्हाला जे लागेल ते मदत करू. आणि तसंच आमच्या संघटनेच्यामुळं किंवा आपल्या प्रतिनिधांच्यामुळं किंवा आज गाव शांतीनगर मसेपाती समाज जे आज सगळेच धंद्या पाणी सगळे उभा राहिले, ताकदीने उभा राहिले. आणि आम्हाला मान्यवरांचा साथ जास्त मिळाले की आम्ही जिथं बोलत तिथं आम्ही जाईत होतो. गेल्या 40 वर्षापासून आम्ही त्याच्या मागच आहे की मग कुठे कराड असू दे, सातारा असू दे, मुंबई असू दे, किंवा दिल्ली असू दे, आणि सोलापूर असू दे, आम्ही मोर्चाला जाईतच होतो की या आपल्याला संघटना टिकवायचं आहे आणि आपल्याला पुढे काहीतरी आपल्या मुलाबाळाचं भविष्याला काहीतरी चांगलं करायचं आहे. ह्या विचारांना आम्ही सगळेच त्याच्या पाठीमागं उभा आहोतो. आणि अजूनही आम्ही सर्वांच्या मनात आहे आणि आमच्या मनातलं तो गेलेला नाही, अजून आहे सगळे. पण आज समाजातले थोडे आता मुलं शिकल्या, ग्रॅज्युएट झाल्या, सर्व्हिसला गेले, तरी सध्या
गव्हर्नमेंट बेसला आहे, बँकिंग आहे, बँकमध्ये मॅनेजर आहे, आणखीन महानगरपालिकेत आहे किंवा पोस्टात आहे किंवा एबीसी आहे किंवा आपल्या ह्या LIC आहे. बरीच लोक सगळे सर्व्हिसला आता आहे. आज ती लोक सगळी आज साहेबांची गावात आम्हाला पुण्यात बोललेले गावात साहेबांमध्ये बसले घ्या पुन्हा गावात बघितलं ते समाजाला बघितलं की समाजाचं साहेब खरंच आहे. तुम्ही गाव चांगलं घेतलं आणि चांगलं तुम्ही केलं. या विचाराने ते माझं त्यातनं महाराष्ट्राच्या संघटनेचे छोटे मोठे कार्यकर्ते आणि आपले नेते जे विचार मला देण्याचा विचार केला आहे आणि त्यात माझं जे नाव हे केले पुन्हा आणले. मी त्यांचा आभार मानतो आणि माननीय राजू परुळेकर सर. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब